टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कोणाशीही चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढवण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्त्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बावनकुळेंची माहिती। मतदार याद्यांमधील सगळ्यात मोठा घोटाळा आशिष शेलारांच्या मतदारसंघात। दुबार मतदारांमध्ये सर्वाधिक परप्रांतीय लोक, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा आरोप। आशिष शेलार यांना दोष देण्यापेक्षा वरळीमध्ये लक्ष द्या, मतदार याद्यांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांचं संदीप देशपांडे यांना उत्तर। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यामध्ये येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचे भाग भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित। अजित पवार यांना कोण टार्गेट करतंय ते त्यांनी तपासलं पाहिजे, त्यांच्या मुलावर आरोप करणारे अजित पवारांच्या जवळचेच, गुलाबराव पाटलांचा दावा। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कठोर कारवाई करावी, पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर धंगेकर यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, आज दुपारी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीमध्ये गंभीर बिघाड झाल्यामुळे संजय राऊतांचा 2 महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय। राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा, राज ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये वाढ केल्याची माहिती। सुरक्षेत वाढ करण्याचं कारण अद्याप स्पष्ट। राज ठाकरे यांना भीती आहे म्हणून की सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली, लवकरच स्पष्ट होईल, वडेट्टीवारांची टीका। जाणीवपूर्वक काही होत नाही, नेत्याला सुरक्षा देण्याबाबत समिती ठरवत असते। शिवतीर्थवरील सुरक्षेत वाढ केल्यावर संजय शिरसाट यांचं विधान। शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, शरद पवार आणि फडणवीसांमध्ये कालही 2 वेळा फोनवरून संवाद। MCA कार्यकारिणी निवडणुकीवरून घडामोडींना वेग। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं मुंबईमध्ये आंदोलन, फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। मशीनमधून मतचोरी करतात, निवडणुकीमध्ये EVMचा घोळ नसला पाहिजे, सगळे आयुक्तांना गड्डी मिळाली असेल, बच्चू कडूंचं विधान। संतोष देशमुख यांच्यानंतर तुझाच नंबर होता, दम असेल तर परळीमधील जगमित्र कार्यालयामध्ये ये। जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटेंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी। आज शिरूर कासार तालुका बंदची हाक, जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना सुद्धा अटक करण्याची मागणी। अमोल मिटकरी यांच्यासह रुपाली ठोंबरे पाटलांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी, राष्ट्रवादीकडून हिमलता पाटील, प्रतिभा शिंदे आणि सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती। साताऱ्यामध्ये युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल, जिल्ह्यामध्ये भाजप भक्कम स्थितीमध्ये, भाजप जिल्हा अध्यक्ष अतुल भोसलेंची माहिती। भाजप आणि संघाची संयुक्त बैठक, अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना निर्देश। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात, 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। मुस्लिम आणि ख्रिश्चन संघामध्ये सामील होऊ शकतात, मात्र त्यांनी त्यांचे वेगळेपण दूर ठेवलं पाहिजे, मोहन भागवतांचं विधान। तर भागवतांचे आता कुणीही ऐकत नाही, हर्षवर्धन सपकाळांची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।